कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे मराठवाड्यातील नागरिकांसाठी जे आहे ते महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी आता उमरगा शहरातील या आदर्श विद्यालयातील परिसरामध्ये आहे। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ती नागरिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जवळपास विविध ज्या तपासण्या आहेत त्या आरोग्य शिबिरामध्ये करण्यात येणार आहेत। या 2 दिवसीय आरोग्य शिबिर या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे। माझ्यासोबत आयोजक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला सांगा, आरोग्य शिबिर घेत आहे, नेमकं कसं याचं नियोजन असणार आहे? किती दिवस आरोग्य शिबिर? या महाआरोग्य शिबिराचं 2 दिवसीय शिबिर आपण आयोजित केलं। आज मोफत सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन आपण केलेलं आहे आणि मोफत औषध उपचारासोबत मोफत शस्त्रक्रिया, म्हणजे या ठिकाणी या शिबिरामध्ये आलेल्या सर्व आमचे जे रुग्ण आहेत ज्यांना तपासणी केल्यानंतर शेवटपर्यंत त्यांना जर काही ऑपरेशनची गरज असेल तेही मोफत आपण करण्याचा इथे सुविधा केलेल्या आहेत। आणि त्यानंतर उद्याच्या सत्रामध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन आहे। त्या समवेत लातूर, धाराशिव आणि परिसरातील मराठवाड्यातील जे दिव्यांग बांधव आहेत अशा बांधवांना, दृष्टिबाधित बांधवांना ते साहित्य आहे ते आपण ONGC या सर्व आपल्या कंपनी ज्या आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून ते इथं आपण त्यांना मोफत त्यांना सर्व सुविधा देण्याचं काम आपण उद्या करणार आहोत। आणि त्या समवेत उद्याच्या सत्रामध्ये आयुष्यमान भारत कार्ड जे आपण कार्डासाठी आपण सुविधा केलेली लाभार्थ्यांना ते सगळी व्यवस्था इथे आपण करून दिलेलं आहे। ज्या पद्धतीनं आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व महाराष्ट्राचे कार्यशील मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ही जी सुविधा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे, तर धाराशिव जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणात व्हावं आणि इथल्या सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळावं। आणि सोबत आमचे गरजू जे सर्व रुग्ण आहेत त्यांना सुविधेच्या अभावामुळे त्रास होऊ नये आणि ही सुविधा आपल्या भागामध्ये आपल्याच ठिकाणी मिळावं, म्हणून मी या आपल्या माध्यमातून सर्व डॉक्टर्स, तज्ञ डॉक्टरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येनं, कारण या सर्व महारोग शिबिरासाठी डॉक्टरांचं सहकार्य आपलं फार मोठं काम आहे। सरकारी यंत्रणा असतील, आमचे सर्व आशा वर्कर असतील, आमचे अंगणवाडी मदतनीस असतील आणि सोबतचे आमचे सर्व फाउंडेशनचे जवळजवळ हजारो आमच्या सहकार्याने मिळून या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं स्वरूप दिलंय। यासाठी किती डॉक्टर, नेमकं किती डॉक्टर आलेले आहेत? प्रामुख्याने कुठल्या तपासण्या इथं होणार आहेत? म्हणजे नागरिकांना जर यायचं असलं तर त्यांनी कुठल्या तपासण्या त्यांच्या होतील, त्यांचे औषधोपचार कसे होणार आहेत, नेमकं कसं असणार? या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर, हृदयरोग असेल, कॅन्सर असेल, इतर सर्व रोगांवरती आपण तपासणी केल्यानंतर त्याचा आपण व्यवस्थितपणे मग पुढचं ट्रीटमेंट काय करायचं ते आपण, डॉक्टरची संख्या जवळपास 150 डॉक्टर आहेत, तज्ञ डॉक्टर्स आहेत धाराशिव, लातूर, सोलापूर या परिसरामधून। आमचे सर्व इथं भागातील तालुक्यातील डॉक्टर्सही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। त्यामुळे ही व्यवस्था आपण करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंट आपण केलेलं आहे। आपण बघत आहात की इथं आपण वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले आहेत ज्या ठिकाणी ही तपासणी करण्यात येईल। प्रशासनाचं कसं सहकार्य आहे तुमच्या शिबिरासाठी? जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी खूप मोठं सहकार्य केलंय। डॉक्टर जे आमच्या भागातले जे आहेत त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं, कारण या सगळ्यांची सहकार्याशी होऊ शकत नाही आणि आपल्या लोकांसाठी ही मदत करण्याची ही भावना जी आहे आणि केंद्र राज्य शासनाचा एवढा मोठा आज जो प्रोग्राम आपण आरोग्यावरती चालू आहे आणि आमच्या माध्यमातून इथे तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती आणि मराठवाड्यातल्या भागातील लोकांना मदत व्हावं म्हणून एक प्रामाणिक प्रयत्न केले आहे। नागरिकांना काय हवं? नागरिकांनी जास्तीत जास्त या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपण त्यांना इथे आपण लाभ घ्यावं। आपण जे काही आपले जे प्रश्न असतील म्हणजे आरोग्य संदर्भामध्ये डॉक्टरांशी भेटून आपण त्याला हे करावं अशी विनंती करतो आणि याच्या माध्यमातून प्रेस मीडियाचं खूप खूप धन्यवाद देतो। नक्कीच हे 2 दिवसीय शिबिर आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी जे आहे ती सहभाग नोंदवावा असं आवाहन देखील आता आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे। बालाजी सुरवशे, साम टीव्ही, उमरगा, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।